नवी मुंबई शहरातील गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी आणि अनधिकृत वास्तव्यास चाप लावण्यासाठी एपीएमसी पोलिसांनी रात्री उशिरा अचानक कॉम्बिंग ऑपरेशन राबवून नायजेरियन नागरिकासह घुसखोरांना बेड्या ठोकल्या. कृषी उत्पन्न बाजार समिती आवार आणि परिसरात राज्याबाहेरून येणाऱ्या लोकांची मोठी वर्दळ असते. एपीएमसी प्रशासनाची सुरक्षा व्यवस्था अपुरी असल्याने अनेकदा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक माथाडी कामगारांच्या नावाखाली या ठिकाणी आश्रय घेतात. हीच बाब लक्षात घेऊन पोलिसांनी कोल्ड स्टोरेज झोपडपट्ट्या आणि बाजार समितीच्या आवारात कसून तपासणी केली. या मोहिमेदरम्यान मुख्य चौकांमध्ये नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. तसेच अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या झोपडपट्टी परिसरात पोलिसांनी शोध मोहीम राबवली. या कारवाईत पोलिसांनी एका नायजेरियन नागरिकासह 2 बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. तसेच बेकायदेशीरपणे गावठी कट्टा बाळगणारा एक इसम आणि गुटख्याची विक्री करणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या मोहिमेत अनेक संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करण्यात आली. नागरिकांच्या सुरक्षेसाठी भविष्यातही अशा प्रकारच्या धडक कारवाया सुरूच राहतील असा इशारा पोलिसांनी यावेळी दिला.